नमस्कार नागपूर. वळूया आजच्या खास खबरकडे. ट्रॅफिक पोलीस मनीष भोसले यांच्याकडून कॅफे मालकाला जबरन मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण बातमी नक्कीच बघा. मेरा दुकान है खरीदा हुआ। हाँ हाँ तो आपने ऊपर का लिया, ऊपर लगाओ ना, ऊपर मना करो क्या, वहाँ लगाओ। तो मेरे सामने नहीं लगा सीधी बात, सीधे ऊपर दिखने के लिए रास्ता दिखने के लिए लगा रास्ता देखो। कस्टमर आते हैं तो उसको पता तो उसको है, लेकिन तुम बोलोगे भैया मैं सामने लगा देता हूँ, वैसा नहीं होगा ना। दिखने के लिए लगा रहा था मैं, वैसे के भैया क्या बोल रहा हूँ, क्या बोल रहा दो लाइन में दे दो, क्या बोल रहा ज्यादा बात करना क्या लाउडे, ज्यादा बात मत कर लाउडे, माँ चूतू का तेरी लाउडे, समझा क्या, तेरी माँ की चूत किससे लाउडे नहीं बोल तू गांडो, 3 दिन से बेंचों तेरा देखना मादर चूत, माँ की चूत। भैया बदमाशी कर रहा क्या, छोड़ना बदमाशी कर रहा क्या लाउडे, रुको बदमाशी कर रहा क्या लाउडे, माइक बोलूंगा लाउडे। नमस्कार, माझे नाव मनीष गिरी आहे. माझ्या पायल कॅफेच्या नावाने वाराणडोंगरी हिंगणा रोडमध्ये कॅफे आहे. माझ्या कॅफेवरती KB बिअर अँड वाईन शॉप हे 1.5 महिने आधी ओपन केलेलं आहे. ते ज्यांनी ओपन केलं ते सोनेगाव ट्रॅफिक पोलीसमध्ये PSI रँकवर आहे. तर त्यांनी आपल्या मुलाच्या नावाने लायसन्स घेऊन शॉप ओपन केलेलं आहे. तर 13 तारखेला ते माझ्या कॅफेसमोर आपलं KB अँड बिअर वाईन शॉपचे बोर्ड लावायसाठी आले होते. मी त्यांना म्हटलं की सर तुम्ही माझ्या कॅफेसमोर नको लावा बोर्ड, कारण की लोकांना असं वाटणार कस्टमरला माझ्या की हे माझे बिअर शॉप आहे. तर त्यांनी मला खूप मारहाण सुरू केली. आणखी मला इतकं मारलं की माझे दोन्ही कानाचे पडदे फाटले. आणखी मला ऐकण्यात पण थोडं कमी येत आहे. तर मी मग पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता त्यांनी मला म्हटलं की त्यांना पोलीसवाल्यांनी येऊ द्या, त्याच्यानंतर तुमची कंप्लेंट लिहितो. मी म्हटलं मी ते येण्यापर्यंत मी वाट नाही बघू शकत. तर मग मी DCP सरांकडे गेलो. DCP सरांनी मग म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये कॉल करून, तेव्हा माझी मग मेडिकल चाचणी करण्यात आली. मेडिकलमध्ये नेऊन तेव्हा माहीत पडलं की दोन्ही कानाचे पडदे फाटलेले आहे. आणखी मला ऐकण्यात पण कमी येत होतं. तर मग मी त्यांना म्हटलं की माझी FIR करण्यात यावी. तर माझी FIR 2 तारखेपर्यंत नाही करण्यात आली. मी CP सरांना भेटलो 1 तारखेला. तेव्हा मग 2 तारखेला माझी FIR घेण्यात आलेली आहे. माझ्या कॅफेसमोर येऊन आपलं बोर्ड लावत होतं तर त्यांना मी मना केलं. तर मला वाटतं की हे आपल्या पदाचे फायदा उचलत आहे, कारण की तुम्ही गव्हर्नमेंट जॉबवर असताना प्रायव्हेट शॉपचे बोर्ड नाही लावू शकत. तर माझी अशी मागणी आहे की समोरच्या पोलीसवाल्याची डिपार्टमेंट इन्क्वायरी करण्यात यावी की तो ज्यावेळेस 13 तारखेला दुपारी 3 वाजता ऑन ड्युटी होता की नाही नव्हता. कारण मला असं वाटतं की तो ऑन ड्युटी होता. आणखी तो तिथे कॅफेमध्ये येऊन मला मारहाण केली त्यांनी. तर नाही, तो ट्रॅफिक पोलीसच्या ड्रेसवर नव्हता, तो साध्या ड्रेसवर आलेला होता. हां, पोलीस वाला हा जो आहे मनीष भोसले असं पोलीसवाल्यांचे नाव आहे. त्यांच्या मुलाच्या नावाने KB बिअर अँड वाईन शॉप त्यांनी 1.5 महिने आधी ओपन केलेलं आहे. तर माझ्या CP सरांना आणखी DCP सरांना अशी विनंती आहे की त्याची विभागीय चौकशी करून त्याला तत्काळ सस्पेंड करण्यात यावे. कारण की असे व्यक्ती जे इतकी घाणेरडी शिवा देतात आणखी मारहाण करतात, ते जर ट्रॅफिक पोलीसमध्ये असेल तर तो फ्युचरमध्ये जर कोणाला पकडणार तर तो त्यांना पण मारहाण करू शकते. आणखी त्यांना पण माय बहिणीची शिवा देऊ शकते. तर असे व्यक्ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे. कुठे ओपन केली आहे वाईन शॉप? त्यांनी वाईन शॉप वाराणडोंगरी SS स्कूलच्या अपोजिटमध्ये माझ्या कॅफेच्या वरती ओपन केलेली आहे. तुमचं कॅफे खाली आहे? हां, माझ्या कॅफे खाली आहे, वरती वाईन शॉप आहे. त्यांची ओपनिंग होती तेव्हा मी त्यांना विचारलं की सर तुम्हाला याचे लायसन्स कसं का मिळालं, कारण की समोर SS स्कूल आहे, YCC कॉलेज आहे. तर त्यांनी म्हटलं की एक्साईज डिपार्टमेंटमध्ये खूप फाऊ लोक आहे म्हणे. तर मी माझे पैसे देऊन केलेलं आहे, पण बाकी लोकांना पैसे जास्त लागते, मला पैसे कमी लागले बा, असं त्यांचं म्हणणं होतं.
तरी मी त्यांना विचारलं तुम्हाला किती पैसे लागले, तर त्यांनी म्हटलं की 4-5 लाख रुपये मला लागले बा, असं त्यांनी म्हटलं होतं. 4-5 लाख रुपये कोणाला दिले? म्हणजे डिपार्टमेंटमध्ये खाऊ लोक आहेत, ते त्यांना दिले असं म्हटलं. कोणाला? डिपार्टमेंटमध्ये? एक्साईज डिपार्टमेंटमध्ये. DC पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, तर त्यांनी जे FIR लिहिलं, जे बसले होते ऑन ड्युटीवर, कोण होते नाव माहिती? मला त्यांचं नाव नाही माहिती. तर त्यांना मी म्हटलं की मला अशी मारहाण झाली आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे. त्यांना मी व्हिडिओ दाखवला, तर त्यांनी म्हटलं की त्यांना त्या पोलीसवाल्यांना त्याच्या येऊ द्या बा. मी म्हटलं ते पण माझ्या मागे मागे येत असेल म्हटलं, तर तुम्ही लवकर FIR करा, कारण की मला भीती आहे की ते मला आणखी इथे मारू शकते. तर ते मला म्हणाले की त्यांना येऊ द्या, त्याच्यानंतर मी FIR करणार. मी म्हटलं मी इतक्या वेळ नाही थांबू शकत सर. तर मग मी DCP सरांकडे गेलो. तर DCP सरांनी मग कॉल करून MIDC पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं. तेव्हा माझी मेडिकल टेस्ट करण्यात आलेली आहे. मेडिकल MIDC पोलीस स्टेशनने केले. हां, मग MIDC पोलीस स्टेशन थ्रू मी गेलो होतो पोलीसवाल्यांसोबत मेडिकलमध्ये. तेव्हा माझी टेस्ट करण्यात आली. तेव्हा मला सांगितण्यात आलं की तुमचे दोन्ही कानाचे पडदे फाटलेले आहे. आणखी मग माहीत पडलं की मला आवाज पण थोडं कमी येत आहे. आणखी टिनिटस नावाची बिमारी झाली, आणि मला नंतर माहीत पडलं. मग मेडिकल तुमचं त्याच दिवशी झाला की केव्हा? मेडिकल त्याच दिवशी झालं, 13 तारखेला. काही कारवाई झाली का मग पोलिसांकडून? नाही, आतापर्यंत काही पण कारवाई तर काही झालेली नाही. फक्त FIR दर्ज करण्यात आलेली आहे. बाकी कोणतीही कारवाई अशी काही झालेली नाही आहे. आता माझ्या CP सरांना अशी मागणी आहे की सर प्लीज तुम्ही मनीष भोसले जे ट्रॅफिक पोलीसमध्ये कार्यरत आहे, सोनेगाव ट्रॅफिक पोलीसमध्ये, त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात यावी की फ्युचरमध्ये कोणता पण पोलीसवाला आपल्या पदाचा गैरउपयोग करून कोणत्या सामान्य व्यक्तीला मारहाण नाही करणार, अशी माझी विनंती आहे.